नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथा अमृत. अध्याय 26. वेद विस्तार. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नरहरीला त्याच्या अंबा मातेने संन्यास न घेण्याविषयी अनेक वार विनविले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. नरहरी तिला समजावीत म्हणाला, माते, तू मला थांबण्याचा आग्रह करीत आहेस, पण शरीर हे क्षणभंगूर आहे. संपत्ती अशाश्वत आहे. मनुष्याला मृत्यू कधी येईल हे सांगता येणार नाही. म्हणून हा देह आहे तोपर्यंत धर्मसंग्रह करावा. माणसाचे केव्हा काय होईल हे सांगता येणार नाही. मनुष्याचे आयुष्य क्षणाक्षणाला कमी होत आहे. वृक्षाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे हे आयुष्य आहे. कधी गळून पडेल हे सांगता येणार नाही. समुद्राकडे धावणारी नदी मागे फिरत नाही, त्याप्रमाणे आयुष्य परत मिळत नाही. म्हणून मनुष्याने प्रत्येक क्षण पुण्यकर्मांनी सार्थकी लावावा. मूर्ख लोकांना हे समजत नाही. ते आयुष्यभर बायका, मुले, घरदार, संपत्ती यातच गुंतून पडतात. ज्याला यमप्रिय आहे त्याने खुशाल संसारात नाही तर आळसात आयुष्य घालवावे. पण ज्याला आत्मज्ञान हवे असेल, मोक्ष मुक्ती मिळवायची असेल, त्याने विलंब न लावता धर्मसाधना करावी. मी तेच करणार आहे, म्हणून तू मला अडवू नकोस. नरहरीने केलेला हा उपदेश ऐकून त्याच्या आईवडिलांना व तेथे असलेल्या लोकांना मोठे आश्चर्य वाटले. आपला हा मुलगा इतक्या लहान वयात जीवनाचे केवढे तत्वज्ञान सांगतो हे पाहून आईवडिलांना धन्यता वाटली. अंबा नरहरीला म्हणाली, बाळा, तू आमचे कुलदैवत आहेस. मला 4 पुत्र होतील असे तू वचन दिले होतेस, पण तू म्हणालास यावर माझा विश्वास नाही. आता याला मी काय करू? माझी तुला एक विनंती आहे. मला एक पुत्र होईपर्यंत तू आमच्या जवळच राहावेस. मग मी तुला जाण्याची परवानगी देईल. मात्र माझा शब्द मोडशील तर मी प्राणत्याग करीन. यावर नरहरी हसून म्हणाला, माते, माझे बोलणे सत्य मान. तुला एकच काय 2 पुत्र होईपर्यंत मी तुमच्या जवळच राहीन. तुला 2 पुत्र झाले की मी थांबणार नाही. मी 1 वर्षभर तुमच्या जवळ राहीन. मग नरहरी 1 वर्ष आईवडिलांच्या जवळ राहिला. 7 वर्षांचा नरहरी सर्वांना वेद शिकवू लागला. 7 वर्षांचा हा मुलगा 4 वेद शिकवितो हे पाहून लोक थक्क झाले. मोठमोठे विद्वान लोक नरहरीकडे शिष्य बनून वेद शिकू लागले. स्वतःला षटशास्त्री म्हणविणारेही नरहरीकडे येऊ लागले. त्यामुळे नरहरीची कीर्ती सर्वदूर पसरली. ते पाहून आईवडिलांना मोठी धन्यता वाटू लागली. काही दिवसांनी अंबा गरोदर राहिली. 9 मास पूर्ण होताच तिला जुळे पुत्र झाले. नरहरीचा आशीर्वाद खरा ठरला. सद्गुरूंचे वचन ते खोटे कसे ठरेल? पुत्र प्राप्तीने आईवडिलांना अतिशय आनंद झाला. 1 वर्षाची मुदत पूर्ण होताच नरहरी मातेला म्हणाला, माते, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. तुझे हे 2 पुत्र शतायुषी होतील. 2 पुत्र व 1 कन्या होईल. तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही. तुम्ही सर्वजण सुखात राहाल. तुमचे पुत्र तुमची आयुष्यभर उत्तम सेवा करतील. तुम्ही माझे स्मरण करताच मी तुम्हास भेटेन. तुम्ही जन्मोजन्मी शिवाची आराधना केली आहे. त्याची भावभक्तीने प्रदोष पूजा केली आहे. सुख, समृद्धी, यश, कीर्ती, इहलोकी सौख्य व परलोकी मोक्षमुक्ती
कुळात सत्पुरुषाचा जन्म हे शिवभक्तीचेच फळ आहे. हे सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. आता मी तुम्हाला 30 वर्षांनी येऊन भेटेन. आता मला जाण्याची परवानगी द्या. सर्वजण नरहरीच्या पाया पडले. सर्वांच्या मनात त्याच्याबद्दल अपार श्रद्धा होती. प्रेम होते, कौतुक होते, आदर होता. सर्वजण त्याला वंदन करून आपापल्या घरी गेले. नरहरी काशीला निघाला. माधव व अंबा त्याला निरोप देण्यासाठी गावाच्या वेशीपर्यंत गेले. तेथे नरहरीने त्या दोघांना श्रीपाद श्रीवल्लभ व श्री दत्तात्रेय रूपात दर्शन दिले. त्या दोघा उभयतांना धन्य धन्य वाटले. त्यांनी त्याला साष्टांग नमस्कार केला. नरहरी बदरिका आश्रमाकडे निघाला, पण त्या अगोदर तो काशीला गेला. तेथे त्याने काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले. तेथे त्याने अत्यंत खडतर तपश्चर्या केली. नरहरीची तपश्चर्या, योग साधना, त्याची संन्यासवृत्ती हे सारे पाहून त्या काशी क्षेत्रातील मोठमोठ्या तपस्व्यांना मोठे नवल वाटले. अनेक लोक त्याचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. तेथे कृष्ण सरस्वती नावाचे एक वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपस्वी होते. ते नरहरीची लक्षणे पाहून इतर तपस्व्यांना म्हणाले, हा नरहरी बाल असला तरी हा महातपस्वी आहे. हा परमज्ञानी असून जगतवंद्य सत्पुरुष आहे. हा गुरुपदाचा अधिकारी आहे. याने संन्यास घेतला तर या कलियुगात लोप पावलेल्या संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन होईल. हा लोककल्याण करणारा आहे. याच्या दर्शनाने पतित लोक पावन होतील. याने इतरांना संन्यास दीक्षा दिली तर परमार्थ साधनेत आवश्यक असे बुद्धीचे स्थैर्य प्राप्त होईल. यासाठी याने अगोदर स्वतः संन्यास घ्यावयास हवा, असे कृष्ण सरस्वतींनी सांगितले असता सर्व संन्यासी तपस्वी नरहरीला भेटले आणि म्हणाले, या कलियुगात संन्यास घेणे निषिद्ध मानले जाते. हे अत्यंत अयोग्य आहे. पूर्वी शंकराचार्यांनी संन्यास धर्माला प्रतिष्ठा मिळवून दिली होती. तेच कार्य आता तुम्हाला करावे लागणार आहे. यासाठी तुम्हीही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा. नरहरीने ही विनंती मान्य करून कृष्ण सरस्वतींच्या विधिवत संन्यास दीक्षा घेतली आणि ते नृसिंह सरस्वती झाले. सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता नामधारकाने विचारले, नरहरी म्हणजे साक्षात त्रयमूर्ती दत्तात्रेयांचे अवतार. ते गुरूंचेही गुरु. जगद्गुरु असताना त्यांनी दुसरा गुरु का केला? त्यावर सिद्धयोगी म्हणाले, पूर्वी भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामांनी वसिष्ठांना गुरु केले होते. त्याचप्रमाणे भगवान योगेश्वर श्रीकृष्णांनी सांदीपनींना गुरु केले. यामुळे गुरुपदाची प्रतिष्ठा वाढली. गुरु शिष्य परंपरा अबाधित ठेवली. हेच कार्य नरहरीने केले. नामधारकाने विचारले, हे कृष्ण सरस्वती कोण? त्यांची गुरु परंपरा मला सांगा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, त्यांचा मूळ गुरु भगवान शंकर. त्याने विष्णूला उपदेश केला. विष्णूंचा शिष्य ब्रह्मदेव, त्यांचा शिष्य वसिष्ठ. या क्रमाने शक्ती, पराशर, व्यास, शुक्राचार्य, गौडपादाचार्य, आचार्य गोविंद, शंकराचार्य, विश्वरूपाचार्य, ज्ञानबोधगिरी, सिंहगिरी, ईश्वरतीर्थ, नृसिंहतीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारतीतीर्थ, विद्यारण्य, विद्यातीर्थ, मलियानंद, देवतीर्थ,
सरस्वती यादवेंद्र अशी ही श्रेष्ठ गुरु परंपरा आहे. कृष्ण सरस्वती हे यादवेंद्रांचे शिष्य. नरहरीने कृष्ण सरस्वतींपासून संन्यास दीक्षा घेतली. त्यांना नृसिंह सरस्वती असे नाव देण्यात आले. नृसिंह सरस्वतींनी काशी क्षेत्री काही दिवस राहून अनेकांना संन्यास दीक्षा दिली व ज्ञानदानाचे मोठे कार्य केले. मग ते बदरिका आश्रमाकडे गेले. त्यांना तेथे अनेक शिष्य मिळाले. मार्गात त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. संगमाचे दर्शन घेऊन ते प्रयाग क्षेत्री गेले. प्रयाग क्षेत्री असताना त्यांना माधव नावाचा ब्राह्मण भेटला. त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून त्यांनी संन्यास दीक्षा दिली आणि त्याला माधव सरस्वती असे नाव दिले. सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र सांगत आहेत. याचे श्रवण केले असता चारी पुरुषार्थांची प्राप्ती होते. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील वेदविस्तार नावाचा अध्याय 26वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.